इचलकरंजी महानगरपालिका निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांनी मांडली आपली भूमिका. आजचा प्रभाग क्रमांक 7. नगरसेवक म्हणून तुम्ही नागरिकांसाठी काय काय कामे करणार? नगरसेवक म्हणून इच्छुक आहे, कारण मी या प्रभाग नंबर 7चा रहिवासीच आहे. त्यामुळं प्रभाग नंबर 7 मध्ये मी स्वतः राहत असल्यामुळं इथल्या नागरिकांच्या काय समस्या आहेत, पाण्याची समस्या असेल, परत गटारी ज्या वेळा भीमराव तिरे नगरसेवक होते त्याला 20-25 वर्ष, त्यानंतर गटारीच झालेल्या नाहीत भागातल्या. परत पाणी 7 ते 8 गल्ले, 7 पासून ज्या पुढे गल्ले आहेत तिथील नागरिकांना खड्डा काढून पाणी, म्हणजे खड्डा काढायला लागतात, त्यात पाणी साठले की मग ते भरायला लागतात. ह्या सगळ्या नागरिकांच्या सुविधा आहेत. परत मैल खड्ड्याचा विषय असेल, मैल खड्डा काही इथून हलणार नाही, परंतु इथं कचरा जास्त साठणार नाही आणि त्याच्यापासून दुर्गंधी पसरत आहे किंवा ते उन्हाळ्यात पेटल्यानंतर त्याचा धुराचा जो त्रास होतोय, अशा अनेक समस्या आहेत. त्या समस्याचं निरसन करण्यासाठी मी या भागातून इच्छुक आहे. नगरसेवक झाल्यानंतर तुम्ही दर महिन्याला नागरिकांशी संवाद ठेवण्यासाठी वेळ देणार का? नगरसेवक झाल्यानंतर मी या भागाचा रहिवासी असल्यामुळे माझं इथं सगळ्यांच्या सर्व नागरिकांना मला भेटता येईल असं मी इथं ऑफिस चालू करणार आहे. आणि मी आता गेली 25 वर्ष झालं काँग्रेसच्या माध्यमातून कामं करतोय. मी संजय गांधीचा सदस्य आहे. त्यामुळे मी मोफत जवळ 350-400 लोकांचं मोफत पेन्शन केलेले आहे, कसलंही 1 रुपया न घेता. त्यामुळे नागरिक मला रोज डायरेक्ट भेटतातच, सगळ्यांच्या समस्या मी करतो. इथून पुढेही मी नगरसेवक झाला म्हणजे लाईट, पाणी, रस्ता असं नाही आहे. बाकीच्या समस्या ज्या भागातील असतील, म्हणजे महिलांच्या असतील किंवा विद्यार्थ्यांचा शाळेचा काहीतरी विषय असेल, मी शाळेच्या विद्यार्थ्यांना, काही विद्यार्थ्यांना मी दत्तक पण घेतलेलं, त्यांना पण मी शाळेत साहित्य पुरवतो. तसंच बाकीच्या ज्या सुविधासाठी मी नागरिकांना महिन्याला आणि मी रोजच्या रोज भेटायला तयार आहे. आणि माझं इथं ऑफिसच असणार आहे 24 तास. त्यामुळं नागरिकांच्या सर्व मी सोयी किंवा त्यांच्या अडीअडचणीसाठी निवारण्यासाठी मी कार्यरत आहे. सोयी सुविधांच्याकडे तुम्ही 100% लक्ष देणार? 100%. कारण मी रहिवासी असल्यामुळे इथं काय अडचण आहेत मलाच माहिती आहे स्वतःला.